माजी सभागृह नेते पनवेल महानगरपालिका आणि कार्याक्रम पाहिलं माननीय श्री SK मडवी साहेब नगरसेवक नवी मुंबई अरुण शेठ भगत साहेब काल त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पाहिला. पनवेल तालुका अध्यक्ष भाजपा, त्यानंतर माननीय श्री विक्रांत पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा महाराष्ट्र आणि आदरणीय सन्मान्य महेश शेठ बालदी साहेब आमदार उरण, त्यानंतर विजयाचा चौकार आदरणीय सन्माननीय प्रशांतदादा ठाकूर साहेब आमदार पनवेल, त्यानंतर माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेबांचं देखील या स्पर्धेला आवर्जून भेट राहणार आहे. तर तोफखाना असेल आमच्या नक्कीच संतोषदादा यांच्या वाढदिवसा औचित्य साधून एक तोफखाना या मैदानावरती आपण पाहणार आहोत. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. रोंजन संघाचे 5 षटकांची मॅच, कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग आणि खेळाडू कक्षामध्ये फक्त आपले खेळाडूच असतील. अन्यथा एखादा कोणाचा खेळाडू एक्स्ट्रा आढळला तर तुम्हाला 3 धावांची पेनल्टी असेल. चला आता लगेच विनंती असेल की दुंद्रे टीम आपण देखील क्षेत्रशः सजून घ्या. आपला 12 मॅन 12वा प्रतिनिधी आमच्या व्यासपीठावरती पाठवा. भरपूर चांगली स्पर्धा, त्याच्यामुळे आपण उशीर करू नका. अगदी रॉयल थाट आयोजन आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसरी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. जयदुर्गा रोहिंजन आणि त्याला फाईट करत असताना तिरंगा दुंद्रे या 2 संघांदरम्यान आपण ही लढत पाहतोय. टॉस जिंकला मॅच मध्ये तिरंगा दुंद्रे टीमनं आणि सर्वप्रथम नक्कीच मॅच मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय जयदुर्गा रोहिंजन टीमला. कॉम्बॉक्स मधून देऊया दोन्ही टीमला शुभेच्छा. भरपूर चांगली स्पर्धा आणि तेवढ्याच चांगल्या लढती. पहिली मॅच पाहिली जिथे अगदी चांगला संघर्ष दोन्ही टीमनं केला, मात्र तो सामना जिंकला जय हनुमान श्री साई क्रिकेट संघ सिद्दीकर टीमनं आणि तो संघ दुसऱ्या राऊंडसाठी क्वालिफाय झाला. 8 संघ आजच्या दिवसामध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. खरं तर आपण पाहिलं आमचे प्राप्ती डिजिटलचे सर्वा जितूबाई गोंदली यांची छोटी बहीण नक्कीच त्रिवेणी मात्रे हिचाच वाढदिवस आहे आणि त्यांना देखील आपण वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. भरपूर चांगली स्पर्धा. चला लगेच क्षेत्ररक्षण देखील सजून घ्या. सलामीची जोडी खेळपट्टीवरती दाखल झाली. कर्मवीर आणि धर्मवीर असे 2 सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. दुंद्रे संघ म्हटलं तर आमचे को कॉमेंटर मित्र राजेशदादा सिनारे यांच्या गावाचा हा संघ आणि त्यांच्याकडून दुंद्रे टीमसाठी शुभेच्छा. ते देखील या स्पर्धेला एन्जॉय करता. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतो. सर्व अतिथी मंचकावरती बसले सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो की आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये उपस्थित दाखवले. तुमचं पुन्हा एकदा आयोजक आमचे संतोष शेठ पाटील आणि दीपक शेठ पाटील यांच्याकडून तुमचं हार्दिक स्वागत आहे. सलामीची जोडी खेळपट्टीवरती पंचांचा ग्रीन सिग्नल. सलामीची जोडी फलंदाज प्रतीक पाटील आणि प्रणव पाटील हे 2 सलामीवीर जयदुर्गा रोहिंजन टीमचे. केम ऑन. पहिलाच बॉल गोलंदाज या प्रसन्न पाटील. पहिलाच बॉल भन्नाट वेग होता, लाईन खराब होती. पंचांचा इशारा आला की बॉल वाईट या अतिरिक्त धाबेनं अकाउंट ओपन झाल्या. सध्या बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंजन टीमचा मॅच 5 षटकांची. टॉस जिंकलाय तिरंगा दुंद्रे टीमनं सर्वप्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पहिला मुख्य ट्रम्प कार्ड गोलंदाज प्रसन्न पाटील. जड मध्ये फेकला तेवढाच वेग होता. खोदकाम केलं फलंदाज प्रतीक पाटीलला आणि इथे मात्र सिंगल पाहायला मिळतं. वैयक्तिक 1 धाब्यानं अकाउंट ओपन केलं. संघाची धावसंख्या फरकावरती संघ 2 या आकड्यावरती. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती फलंदाज प्रणव पाटील हा फलंदाज सध्या इनॅक्शन मध्ये. पहिलं षटक म्हटलं तर महत्वाचं षटक असतं. मेंडेटरी पॉवर सर्कल षटक, ज्या षटकामध्ये सर्कलच्या बाहेर तुम्हाला अवघ्या 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात आणि त्याच्या अवचित चांगली गोलंदाजी करावी लागते आणि ते करण्यासाठी गोलंदाज प्रसन्न पाटील हा गोलंदाज तुम्ही पाहता. फुलटा असं थोडस लो फुलटा दिशा दिली पाकवास कबरीला. चेंडू वेगानं चाललाय. अंतिम क्षणाला अगदी चांगलं 100% योगदान दिलं क्षेत्ररक्षकांना. अंतिम क्षणाला चेंडूची अडवणी केली आणि तोपर्यंत संधी साधली. या बॉलवरती धावा कंप्लीट केला. 3-3च्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. संघ जाऊन पोहोचला तब्बल 5 या आकड्यावरती. प्रत्येक धाव महत्वाची आहे आणि ते वाचवण्याचा प्रयत्न सध्या पहिल्या पूर्वार्धामध्ये नक्कीच गोलंदाजी करत असताना तिरंगा दुंद्रे हा संघ. प्राप्ती डिजिटल यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज. अंतिम क्षणाला काय एफर्ट दिला. अगदी खरं तर बॉडीचा बॅलन्स, त्याच्यानंतर चेंडूची अडवणी केली. क्षेत्ररक्षकांना भरपूर चांगलं क्षेत्ररक्षण आपण सध्या त्या
क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून पाहिला. पुढचा बॉल गोलंदाज तयार. हलक्यातनं पुश केला. पुश करा कोचराव क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफ मध्ये. उचलती फेकतील तोपर्यंत चित्याच्या चपलाईनं एक धाव कंप्लीट केली. पण थोडंसं संयम बाळगला मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंटन टीमला सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं, कारण की पहिला षटक आणि तेवढाच ताकदवर गोलंदाज प्रसन्न पाटील आणि त्या खेळाडू समोर अगदी सन्मान असा खेळ सध्या करत असताना मॅच मध्ये जयदुर्गा रोहिंटन संघ. प्रहार केला पुलटास बॉल. अगदी चांगला फटका फलंदाज प्रणव पाटीलच्या बॅट मधून हा येणारा पहिला चौकार बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंटन टीम साठी. दिशा दिली ऑन साइडला. चांगला फटका एक्झिक्यूट केला फलंदाज प्रणव पाटीलनं आणि त्याच्या बॅटमधून आपण हा चौकार पाहिला. पुढचा बॉल वेगानं बॅट फिरली होती. लेंथ लाईन चांगली होती. लाऊड अपेस झाली. तेवढ्याच तीक्ष्ण नजरेनं पंचांची भूमिका तुम्हाला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. त्रिवेणी पंच तुम्हाला पाहायला मिळतील. ते आमचे नक्कीच सचिन कडू सर रोहिंटन, त्याच्यानंतर सुनीलजी तांडे सर बेलवली आणि त्याच्यानंतर पप्पूजी गायकवाड सर ओले ऑफिशियल 3 अंपायर्स या स्पर्धेमध्ये. उन्हाच्या तडाख्यामध्ये हॉट शीटवरती भरपूर चांगली पंचांची भूमिका आपण त्यांच्या माध्यमातून अनेक स्पर्धेमध्ये पाहिला आणि या स्पर्धेमध्ये आपण हा त्रिवेणी संघ पाहतोय. ऑलो फुलटॉस होता. दिशा देण्याचं काम करत होता फलंदाज. व्यवस्थित बॅटच्या रडारमध्ये आलं नाही. चेंडू सला मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगल डबलला प्राधान्य दिला. अंतिम बॉलवरती आला 2 धाबा. अशा रीतीनं पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकामध्ये शांत सुरुवात राहिली. सध्या बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंटन टीमची आणि संघ जाऊन पोहोचला 12 या आकड्यावरती. आयोजन भारी केला मैदानी संतोष पाटील दीपक पाटील. दोघांची जोडी लय दमदार म्हणून सारे देतात मान. चर्चा होते हो त्यांची, त्यांचा होत बोलबाला. संतोष दीपकची चर्चा, त्यांचा होत बोलबाला. आज रायगड ठाणे जिल्ह्याला, आज रायगड ठाणे जिल्ह्याला. टॅगडीचं अगदी चांगलं संगीत या स्पर्धेचा हा टायटल सॉन्ग. या स्पर्धेचे मुख्य प्राणेते मुख्य आयोजक करते सन्माननीय संतोष शेठ पाटील माजी सरपंच अनेक उद्योजक, त्याच्यानंतर दीपक शेठ पाटील एक समाजसेवक ज्यांच्या संकल्पनेतून ही साकार झालेलं क्रीडांगण पाहायला मिळतं. 5 दिवस क्रिकेटचा थरार आपण पाहणार. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसरी मॅच. एका साईडला जयदुर्गा रोहिंटन आणि त्याला फाईट करत असताना तिरंगा दुंद्र्या. पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या 12. बॅटिंग करत असताना सध्या जयदुर्गा रोहिंटन टीमसाठी सलामीची जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळतं. प्रतीक पाटील प्रणव पाटील थोडंसं संयम बाळगला आणि चांगलं खेळ दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपण पहिल्या ओव्हरमध्ये पाहिला. प्रसन्न पाटील एक ताकद गोलंदाज होता आणि त्याच्या समोर अगदी चांगला खेळ साकारला. क्या बात आहे. अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीनं पाहुण्यांचा या ठिकाणी स्वागत करण्यात आलं. आदरणीय सन्माननीय प्रवीण शेठ दलवी साहेब, त्यानंतर ब्राईट इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमॅन आदरणीय सन्माननीय निर्दोष केनी साहेबांच्या स्वागतासाठी फटाक्यांची आतिषबाजी. थोडासा एस्ट्रिक्शन फंबलिंग झाला. लॉंग स्टॉपला चेंडू निघून चालला. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये क्षेत्ररक्षक होते. अंतिम क्षणाला चेंडूला उचलती फेकती तोपर्यंत संधी साधली. या बॉलमध्ये 22 मध्ये आल्या तब्बल 2 धावा. लेंथ लाईन चांगली होती. थोडंसं एस्ट्रिक्शन फंबलिंग झालं त्याच्या कारणास्तव 22 मध्ये या 2 धावा मिळाल्या. 2 धाब्यांना संघ पुढे सरसावला. संघाची धावा संख्या पहिली संघ 14 या आकड्यावरती. ऑन स्ट्राईक वरती फलंदाज प्रतीक पाटील आणि नॉन स्ट्राईक वरती प्रणव पाटील ही जोडी सध्या खेळपट्टीवरती. दुसरा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आला अमर पाटील. पाटील इज नॉट जस्ट नेम, पाटील इज बिग ब्रँड आणि ते दाखवावं लागेल मॅच मध्ये दोन्ही संघाला. सध्या प्रतीक पाटील हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये थोडासा फायर करावा लागेल. धावगतीला वेग द्यावा लागेल. पदतालिकेचा वापर केला ऑफसाईडला
अगदी इनसाइट आउट एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फरार मधीच्या ठोकला चौकार. आणि आमचे नितीन दादा किनी यांना विनंती करीन की मुख्य मंचकावरती या आपलं दमदार आमदार चषक 2025 मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या जयदास किनी आणि नितीन दादा किनी आपलं स्वागत आहे. तर याच दरम्यान आमचे महिरा ज्वेलर्सचे आन बान शान आणि महिरा ज्वेलर्सचे मालक त्यांच्या माध्यमातून चांदीची फेब आणि प्रत्येक टॉस जिंकणाऱ्या संघाला चांदीचं कॉईन आमचे जेम्स गुजर भाई आपका स्वागत आहे. थँक्यू. चौकार आलाय. पुन्हा थोडंसं प्रहार करण्याचा प्रयत्न शॉर्ट मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तू मॅच झाला थोडंसं पंबलिंग झालं क्षेत्ररक्षकांना त्याचा बेनिफिट सध्या बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंजन टीमला इथे सिंगल आली. एका धावेला प्राधान्य एका धावेनं संघ पुढे सरसावलाय संघ जाऊन पोहोचला 19 धावा धाव पुस्तकावरती. स्ट्राईक रुटेड स्ट्राईक वरती प्रणव पाटील हा फलंदाज माफ करा प्रणव पाटील हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये. हो चांगला फटका मिड विकेटला केलाय चांगला फटका गॅप सिलेक्शन केला चेंडू वेगानं चालला बॉर्डर लाईनच्या बाहेर प्रणवच्या बॅट मधून हा येतोय चौकार. दलवी साहेब आपण आलेत आणि या स्पर्धेची शोभा वाढवली आपल्या मनापासून आभार. अगदी नक्कीच आमचे संतोष दादा यांच्या प्रेमापोटी आपण आज आल्यात. निर्देशदाता केनी साहेब आपलं देखील मनापासून आभार. आणि याच दरम्यान आम्ही विनंती करू की विलास शेठ करत पापडीचा पडा एक जबरदस्त नेतृत्व त्यांना आम्ही विनंती करून आपण या मुख्य मंचकावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. इट्स ओ टू कॉम्बॉक्स मंगेश. थँक्यू साईराजी सर. पुढचा बॉल गोलंदाज तयार अमरवरती प्रहार केलाय अजून एक तडाका चौकारानंतर ठोकला हा ब्रँडेड षटकार फलंदाज प्रणव पाटीलच्या बॅट मधून येतोय हा षटकार. थँक्यू डीजे. पहिल्या षटकामध्ये थोडस संयम बाळगला आणि त्याच्यानंतर सेकंड पॉवर प्लेचा षटक फेकत असताना गोलंदाज अमर पाटील वरती प्रहार केला फलंदाज प्रणव पाटीलला. अगदी चांगले खेळ सध्या साकारतोय जयदुर्गा रोहिंजन संघ. आडव्या पाठचा वापर हा देखील चांगला फटका P1 चा षटक पॉवरफुल बॅटिंग सध्या करत असताना मॅच मध्ये प्रणव पाटीलच्या बॅट मधून आला हा चौकार. षटकारांचा जोर जमलीत मैदानावर ही पोरे हो हाय तर हुकमी बघा हुशार खेळाडू सारे बाजीगर थँक्यू डीजे. 2 षटकांचं खेळ समाप्त झालं. 12 चेंडूंच्या अखेरीस दमदार सुरुवात राहिली. 2 पॉवर सर्कलच्या ओव्हर मध्ये अगदी धाब्यांची लयलूट केली आणि चांगली बॅटिंग प्रणव पाटीलची. मागील षटक आपण पाहिलं तर अमर पाटीलला तब्बल 19 धावा खर्च केल्या आणि संघ जाऊन पोहोचला 12 चेंडूंच्या अखेरीस बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंजन तब्बल 33 आकड्यावरती 33 धावा धाव पुस्तकावरती पाहायला मिळतील. थोडासा सल्ला टीम मीटिंग घेत असताना सध्या तिरंगा दुंद्रे संघ दोन षटकांचा अर्थात 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस डबल 33 धावा धाव पुस्तकावरती. धावा धाव पुस्तकावरती. प्रणव पाटीलला चांगला खेळ साकारला. त्याच्या बॅट मधून आपण 3 चौकार 1 षटकार पाहिला. वैयक्तिक दमदार योगदान दिलं सध्या बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंजन टीम साठी. सलामीची जोडी ओपनिंग ब्लास्ट करत असताना मॅच मध्ये टॉस सरला. त्याच्यानंतर प्रवाहाच्या उलट्या दिशेनं प्रवास आणि तो प्रवास मॅच मध्ये सुखरूप करत असताना सध्या जयदुर्गा रोहिंजन टीम सलामीची जोडी खेळपट्टीवरती. फलंदाज प्रणव पाटील आणि प्रतीक पाटील ही सलामीची जोडी. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या. ऑफिशियल अंपायर्स आपल्याला देखील ऑन करतात त्याच्यामुळे आपण त्याच्याकडे देखील लक्ष द्या.
तर आमचे मुरली शेठ पाटील तळोजा मजकूर या मंचकावरती आपला हार्दिक हार्दिक स्वागत. संतोषदादा पाटील साहेब आपला नक्कीच इन्व्हाइट करतात. आपण मंचकावरती या, आपलं हार्दिक स्वागत आहे दमदार आमदार चषक 2025 मध्ये. सर्व अतिथी मान्यवर सर्व ग्रामस्थ सर्वांना विनंती की आपण यावं व्यासपीठावरती. तलोजा मजकूर गावाच्या मानाची सन्मानाची आणि अभिमानाची स्पर्धा MLA ट्रॉफी आमदार चषकाचे दमदार आयोजन. सेकंड स्पेल घेऊन आलाय गोलंदाज प्रसन्न पाटील. वेगवान बॉल होता तेवढा चांगला हा फटका ऑन साइडला केलाय. क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील दुसऱ्या धावेसाठी केलंय पलटवार आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट. जबरदस्त रनिंग चांगलं तालमेल पाहायला मिळतं. 2 धावाल्या 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. संघ जाऊन पोहोचला 35 या आकड्यावरती. विकेट गमावला नाहीये हे शुभ संकेत राहिल्या. सध्या बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंजन टीम साठी समोर ऑन स्ट्राईक होती फलंदाज प्रतीक पाटील. हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. गोलंदाज तयार प्रसन्न पाटील. वेगवान बॉल हा देखील होता तेवढा चांगला हा फटका पाहायला मिळतो. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी धाडस मानस करत नाही एकच धावेनं समाधान मानला. चांगलं क्रिकेट सध्या मैदानाच्या आतमध्ये जयदुर्गा रोहिंजन टीमची ही सलामीची जोडी करत असताना अगदी स्टँडर्ड क्रिकेट. सिंगल डबल त्याच्यानंतर येणारे मोठे फटके एक चांगला टार्गेट सेट करा मॅच मध्ये अगेन्स्ट केलेल्या तिरंगा दुंद्रे टीम समोर. प्रसन्न पाटील सेकंड स्पेल विकेटसाठी प्रयत्न करावा लागेल. विकेटसाठी जाळं रचावा लागेल आणि जर विकेट आली नाही तर या मॅच मध्ये एक चांगलं टार्गेट सेट करे यात मात्र शंका नाही आहे. जयदुर्गा रोहिंजन. पुढचा बॉल कोलबट अप्पाचा बॉल थर्ड मध्ये फेकण्याचा प्रयत्न तेवढा चांगला फटका. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नकारला फक्त एकच धावेना. मागील 2 बॉलवरती आपण सिंगल पाहिल्या. संघाची धावसंख्या पहिली संघ जाऊन पोहोचल्या तब्बल 37 या आकड्यावरती. धावगतीला थोडासा ब्रेक लावण्याचा प्रयत्न मॅच मध्ये करत असताना प्रसन्न पाटील. कारण की पहिला स्पेल फेकला ज्या पहिल्या स्पेलमध्ये 12 आल्या आणि त्याच्यानंतर अमर पाटीलला भरपूर धाब्यांची लयलूट केली आणि त्याच्यानंतर थोडंसं धावगतीला ब्रेक देण्याचा प्रयत्न मॅच मध्ये प्रसन्न पाटील करतोय. प्रहार करण्याचा प्रयत्न पाठ आणि चेंडूचा संपर्क झाला नाही आणि इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळेल. भरपूर चेंडू नंतर हा डॉट चेंडू फेकला प्रसन्न पाटीलला. धावसंख्या स्थिर फलकावरती संघ 37-37 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंजन. पण या षटकामध्ये थोडंसा कुठे नाही मी म्हणे प्रसन्न पाटीलनं थोडासा ब्रेक लावलाय. धावगतीला स्लोवर केली आहे. मागील 2 षटकामध्ये 33 धावा जमा केल्या. त्याच्यानंतर या षटकामध्ये अवघ्या 4 चेंडूच्या अखेरीस 4 धावा खर्च केला प्रसन्न पाटीलला. फुलटॉस बॉल दिशा दिली पाईन रिसम मध्ये खेळलेला हा पाईन फटका फलंदाज प्रतीक पाटील याच्या बॅट मधून येतोय. आज दमदार चौकार. मागील 4 बॉल चांगली लेंथ चांगली लाईन वरती गोलंदाजी केली. मागील बॉल आपण पाहिला थोडासा लो फुलटॉस अगदी शरीरा नगद बॉल डिलिव्हर केला आणि त्याच्यावरती अगदी चांगला फटका. पुन्हा पाकफुट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. लाईन खराब पंचानं दंडित घोषित केला. 80चा वाईट अवांतर एक्स्ट्रा एक धाव जोडली जाईल आणि एका धावेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली 42-42 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंजन. पाव विकेट अद्याप घेतलं नाहीये सध्या गोलंदाजी करत असताना तिरंगा दुंद्रे टीमना आणि हेच डोकेदुखी राहिल्या त्याच्यामुळे धाबेवरती अंकुश लावण्यामध्ये असफल राहिल्या सध्या तिरंगा दुंद्रे. पदतालिकेचा वापर जरूर केला तेवढी चांगली गोलंदाजी साकारली आणि इथे या बॉल वरती आपण पाहिलं तर सिंगल आली. एका धाबेला प्राधान्य एका धाबेनं संघ पुढे सरसावलाय. षटक क्रमांक 3 समाप्त झालं. 3 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंजन बिनबाद 43-43 या आकड्यावरती. नक्कीच तर या दरम्यान आमचे बाबूराव शेठ केनी पेठाल यांचं व्यासपीठावरती आगमन झाले. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. त्यांना आमचे वर्गमित्र किरणजी भोईर या ठिकाणी आले. त्यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. सर्वांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. जबरदस्त मॅच अप्रतिम आयोजन नियोजन सुयोजन या ठिकाणी आपण पाहतोय. खरं तर मग पाहायला पहिली मॅच देखील जबरदस्त झाली आणि नेक्स्ट मॅच विनर टू विनर आपण केणार आहोत. मंगेश या गोष्टीकडे देखील नक्कीच लक्ष केंद्रित करा. अगदी स्क्रीनच्या समोर आपण पाहू शकाल मयुरा ज्वेलर्स.
प्रशांत दादा ठाकूर आपला आमदार फिक्स हाय प्रशांत दादा ठाकूर आपला आमदार फिक्स हाय थँक्यू डीजे. पनवेल तालुक्याचे भाग्य विधाते आमदार आणि ज्यांच्या खरं तर आपण ही पदाची स्पर्धा पाहतोय आमदार चषक. आपण हा क्रीडा सोहळा अगदी चांगलं आयोजन सोहळा तुम्ही इथे पाहता ना. आज स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसरी मॅच 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करतो जयदुर्गा रोहिंजन आणि अगदी धाबेचा अंबार उभा केला. 3 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 43 या आकड्यावरती. 43 धावा धावपुस्तकावरती आल्यात. चौथा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय. चौथं षटक फेकण्यासाठी तिसरा ट्रम्प कार्ड सार्थक पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आला. धाबेवरती अंकुश लावायचं असेल तर तुम्हाला विकेटचा प्रयत्न मॅच मध्ये करावा लागेल. जर सलामीची जोडी तुम्ही तोडली नाही तर धावा वेगानं सप्पर देईन सध्या जयदुर्गा रोहिंजन टीम. मात्र धाबेवरती अंकुश लावण्यासाठी तुम्हाला विकेटसाठी झालं, विकेटसाठी कड रचावा लागेल आणि त्याच्यासाठी वापर केला सध्या तिरंगा दोंदरे टीमला गोलंदाज सार्थक पाटील ज्याच्यावरती आता विश्वास ठेवलाय. समोर फलंदाज पाहिलं इन ऍक्शन मध्ये. स्ट्राईक वरती फलंदाज प्रतीक पाटील हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये. गोलंदाज तयार. पहिला बॉल थोडासा हा ट्रॅकर होता. टॅपिंग क्रिकेट झालं. ऑनसाइडला केला डीप मिड ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. पाच संयम बाळगला मॅच मध्ये. भरपूर चांगला क्रिकेट. सिंगल डबल त्याच्यानंतर मोठे फटके. एक चांगला टार्गेट सेट करतो पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना तो मात्र जयदुर्गा रोहिंजन संघ. दोन्ही सलामीवरनं चांगलं दमदार योगदान दिला आणि एक चांगल्या स्थितीमध्ये नेऊन ठेवलं सध्या बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंजन टीमला. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती प्रणव पाटील हा फलंदाज तुम्ही पाहता ज्याच्या बॅटमध्ये आपण 3 चौकार 1 षटकार पाहिला आणि तो फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये ऑन स्ट्राईक वरती. गोलंदाज तयार. सार्थक पाटील विकेट साठी प्रयत्न करतोय. तिरंगा दोंदरे खोल वर टप्प्याचा बॉल होता. खोदकाम केला. भरपूर चांगला फटका. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धाबेसाठी पलटवार केला आणि 2 धाबा देखील कंप्लीट. 5 चांगलं तालमेल आहे दोन्ही फलंदाजांना. अगदी स्टँडर्ड क्रिकेट केलं आणि एक चांगलं टार्गेट सध्या फलकावरती पाहायला मिळतं. संघ जाऊन पोहोचला 2च्या मदतीनं. संघ पुढे सरकला आणि धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली. 46 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंजन. समोर प्रणव पाटील हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. गोलंदाज तयार पुन्हा एकदा सार्थक पाटील. हो प्रहार केलाय. पटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये पकडला जाईल. अखेरकार विकेट घेतली सार्थक पाटीलनं आणि पहिला धक्का बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंजन टीमला वैयक्तिक दमदार योगदान दिलं फलंदाज प्रणव पाटीलनं आणि आता मैदान सोडावं लागलंय. रायगड ठाण्याचे मध्ये आपण पाहिलं तर धाब्यांचं डोंगर उभारलं बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंजन टीमनं आणि आता इथे थोडंसं त्या डोंगराला खिंडा पाण्याचा प्रयत्न करतोय गोलंदाज सार्थक पाटील. थोडंसं धावगतीला ब्रेक लावला. मागील 3 बॉलमध्ये अवघ्या 3 धाबांना 1 विकेट. महत्वपूर्ण विकेट. प्रणव पाटीलला वैयक्तिक दमदार योगदान दिलं. त्याचे विकेट मैदानातून बाहेर झाला. नवीन फलंदाज गोलंदाज सया पुन्हा एकदा सार्थक. हा ट्रॅकर ऑफसाईडला केले. चेंडू हवेमध्ये. ब्लॅक स्क्रीनच्या समोर क्षेत्ररक्षक आहेत. केली चुकी. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. जीवनदान दिलं फलंदाज सुशांतला आणि इथे मिले सिंगल बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंजन टीमला. पण तुम्ही दिलेलं जीवनदान म्हटलं ना तर पुन्हा एकदा त्याच फलंदाजाला आमंत्रण देणं आणि असंच केलं सध्या तिरंगा दोंदरे टीमनं. 1च्या मदतीनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पाहिली. संघ 47 या आकड्यावरती. 47 धावा धावपुस्तकावरती. गोलंदाज सार्थक पाटील कमालीची गोलंदाजी करत असताना थोडासा बॅकअप दिलं या षटकामध्ये तिरंगा दोंदरे टीमला. इथे पुन्हा एकदा सिंगल. 5 धावगतीला ब्रेक लावल्या. मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवलाय. चांगली गोलंदाजी आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना मॅच मध्ये सार्थक पाटील हा गोलंदाज. 3रा ट्रम्प कार्ड. 4था षटक फेकत असताना आपण सार्थक पाटीलला पाहतोय. 48 धावा धावपुस्तकावरती. स्ट्राईक एंड वरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल सुशांत पाटील. हा ट्रॅकर होता. पुन्हा एकदा ऑनसाइडला केला. अलाउन द कार्पेट. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळतं. एकेरी दुहेरी दाबेला
या षटकामध्ये प्राधान्य दिला. अगदी दमदार षटक राहिलं तिरंगा दुंद्रे टीमसाठी. या षटकामध्ये धावगतीला ब्रेक लावला. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 4 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंजन 1 बाद 49 या आकड्यावरती आहे. तर नक्कीच व्यासपीठावरती आपण पाहतो विठ्ठलदादा पाटील यांचं शुभागमन, यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आणि त्यानंतर नक्कीच संपूर्ण जिते टीम या ठिकाणी आलेत, त्यांचं व्यासपीठावरती हार्दिक स्वागत. या संपूर्ण जिते टीम आपलं मनापासून हार्दिक स्वागतम सुस्वागतम. जितो आई 11 जितो टीम, जबरदस्त टीम, त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. दमदार आमदार चषक 2025 मध्ये श्रीकृष्ण क्रिकेट संघ तलोजा मजकूर यांच्या संयुक्त विद्यमानाने भरलेला क्रिकेटचा रणसंग्राम, गजर क्रिकेटचा आणि 16 आनंदाचा. थँक्यू साई सर. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकांचा अर्थात 24 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 24 चेंडूच्या अखेरीस अगदी चांगली बॅटिंग झाली. 1 विकेट गमावला प्रणव पाटील, ज्या फलंदाजानं वैयक्तिक 26 धावांचे योगदान दिलं आणि संघ 4 षटकांच्या अखेरीस 49 या आकड्यावरती पोहोचला. शेवटचं षटक या स्लॉगरच्या षटकामध्ये प्रहार करावा लागेल, मात्र ते प्रहार करून देईल का गोलंदाज वैभव पाटील. पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये. एसटी रक्षक प्रसन्न पाटील चुकी करणार नाहीये आणि हा लागेल दुसरा धक्का बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंजन टीमला. हा पहिला बॉलवरती यश मिळाला गोलंदाज वैभव पाटीलला आणि दुसरा धक्का बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंजन टीमला. फलंदाज बाद झाला सुशांत पाटील, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत होतं, मात्र आशिष पाटील हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. मागील 7 बॉलमध्ये कमालीची गोलंदाजी साकारली, धावगतीला ब्रेक दिला तिरंगा दुंद्रे टीमला आणि ते 2 विकेट गमावले. सध्या बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंजन टीमला आशिष पाटील हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. स्लॉगरचे षटक आहे, त्याच्यामुळे मॅच मध्ये प्रतिप्रहार करावा लागेल आणि त्याच ईर्षेने फलंदाजी करेल का आशिष पाटील हा फलंदाज हे पाहणं देखील गरजेचं आहे. प्रहार करण्याचा प्रयत्न, स्ट्रेट डाव केला, क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षण झालं तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिलं. एका धावेनं स्ट्राईक रोटेट करण्याचं काम केलं आशिष पाटीलनं आणि स्ट्राईक वरती आज ओपनर बॅट्समन प्रतीक पाटील हा फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये स्थळ टोकून बसला. हा स्थळ कशासाठी येणार तर हा स्थळ टोकलाय जयदुर्गा रोहिंजन टीमला एक चांगल्या टार्गेट वरती नेण्यासाठी हा स्थळ टोकला फलंदाज प्रतीक पाटीलला. तेवढीच चांगली गोलंदाजी करत असताना सध्या बॉलिंग ट्रॅक वरती वैभव पाटील हा गोलंदाज पाहता आला ऑन द कार्पेट. हा देखील फटका ऑन साईडला केल्या, क्षेत्ररक्षक आहेत, सिंगल कंप्लीट झाली. पुन्हा एकदा सिंगल. 5 शेवटच्या षटकामध्ये साई सर आपण विचार केला सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. याचं कारण असं गोलंदाजी अगदी ताकदवर पाहायला मिळतं. अंतिम षटकामध्ये अगदी चांगली गोलंदाजी करतोय गोलंदाज वैभव पाटील. मागे 3 बॉल अवघ्या 2 धावा आणि 1 धक्का दिला बॅटिंग करत असताना नक्कीच रोहिंजन टीमला. शेवटचं षटक कसं फेकावं याचं प्रात्यक्षिक उदाहरण देत असताना वैभव पाटील हा गोलंदाज. हा प्रकार होता, पुल केला, पुल सक्सेसफुल. अगदी ऑफ साईडला बॉल लॉक केलाय. फलंदाज आशिष पाटील याच्या बॅट मधून तडाखा, मतीसा ठोकलाय षटकार. डीजे षटकारानं धावसंख्या पुढे सरकल्या. फलकावरती धावा पाहिला तर 57 धावा धाव पुस्तकावरती. मागे 3 बॉल चांगली लाईन चांगली लेंथ वरती गोलंदाजी झाली, मात्र आशिष पाटीलला जाणल्या अंतिम षटक या स्लॉगरच्या षटकामध्ये प्रतिप्रहार करावा लागेल आणि त्याच ईर्षेनं हा पटका एक्झिक्यूट केला जिथे 6 धावा जयदुर्गा रोहिंजन टीमला. अद्यापिक 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि येणारे 2 बॉल मध्ये किती धावा जमा करेल. वेगवान बॉल भन्नाट वेग होतं. लाईन यस खराब पंचांचा इशारा देखील आलाय की वाईट बॉलला अवंतर धाव जोडली जाईल. एका धावेनं संघ पुढे सरसावला. धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली ना संघ जाऊन पोहोचला 58 या आकड्यावरती बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंजन संघ. अवे फ्रॉम द बॉडी हा बॉल डिलिव्हर केला.
शरीरापासून थोडासा हा बॉल दूर होता आणि त्याचा पेनापीट मिळाला गोलंदाज वैभव पाटीलला आणि इथे फेकला हा डॉट चेंडू. अशा लेंथ लाईन वरती गोलंदाजी करणं सध्या गरजेचा. अंतिम बॉल शिल्लक आहे समोर. आशिष पाटील हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये. गोलंदाज या वैभव लाईन पाहावी लागेल पुन्हा एकदा. धाव घेण्यासाठी प्रयत्न नकारला आशिषनं स्वतःवरती विश्वास दाखवला. यस पंचांचा इशारा. इट इज अ वाईट. अवांतर 2 धाबा या ओव्हर मध्ये खर्च केला गोलंदाज वैभव पाटीलनं आणि संघाची धाव संख्या पाहिली 59. 59 धाबा सध्या फलकावरती आल्यात. शेवटचा अंतिम बॉल प्रतीक्षा होत्या. अपेक्षा करी असे सध्या रोहिंजन संघ एखाद्या मोठ्या फटक्याची. मात्र तो मोठा फटका येईल का आशिषच्या बॅटमधून? हो अगदी चांगला फटका. सुपर सेबे उपर समालोचन कक्षाला दिली मानवंदना. टोकला ब्रांडेड षटकार फलंदाज आशिष पाटीलला. अंतिम बॉल वरती मोह 6 धाब्यांची. पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना जयदुर्गा रोहिंजन टीम 5 षटकांच्या अखेरीत तब्बल धाबा जमा केल्या. त्या मात्र 65-65 आणि सेकंद 17 मध्ये प्रभास तिरंगा दुंद्रे टीम समोर प्रवास असेल 30 बॉल आणि 66 धाब्यांचा लक्ष सेकंद 17 मध्ये पार करावा लागेल. सेकंद 17 जसा चालू होईल आपण कॉम्बॉक्स मध्ये देखील बदल करूया. कॉम्बॉक्स मध्ये जॉईन होतील ज्यांना मुरबाड भूषण अवॉर्डानं सन्मानित केलं ते आमचे सुनील शेळके सर. मुरबाड यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचलाय तोपर्यंत ऐकूया डीजेच्या माध्यमातून एक सुमधुर संगीत. थँक्यू सो मच. आज गाजतय नाव तलोजे मजकूर फेमस गाव. हो चषक आमचा साऱ्यांना ठाव चर्चाही होते चषक भारी कलाई न्यारी बघाया जमलत अनेक. अरे नावात दम आहे एकच आपला आमदार चषक. एक खेळ हा रंगलाय गाव लोक जमलाय बघाया ही झलक. खेळ हा रंगलाय गाव लोक थँक्यू. तर आमचे बाबूराव शेटकेनी यांना विनंती केली थांबा. पण काका आपला शुभ सन्मान आम्ही इथे जागेवरतीच करतोय. काका थांबा इथे. क्रिकेट प्रेमी आहेत तर कमलाकर शेठ पाटील असतील आणि आमचे दीपक शेठ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण दादांचं करूया शुभ सन्मान. क्रिकेट प्रेमी आहेत आणि क्रिकेटला भगवंत मानणारे व्यक्तिमत्व आहेत आमचे बाबूराव शेठ केनी, उमेश केनी आणि आमचे हरिदादा केनी यांचे पिताश्री आहेत. त्यांचा शुभ सन्मान आम्ही मंचकावरती करतोय. मायेचे उपदार शाल स्पर्धेची आठवण राहावी म्हणून भिंतीवरील घडेल आणि मयुरा ज्वेलर्सचे माध्यमातून कॅलेंडर. हे जबरदस्त व्यक्तिमत्व आमचे मिलिंददादा बुलवेकर रोहिंजनचे एक रॉयल व्यक्तिमत्व आणि आमचे बिंदास तरे या व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत. दमदार आमदार चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आदरणीय सन्माननीय आमचे विलासदादा गरे साहेब यांना विनंती करीन या दादा व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे दमदार आमदार चषक 2025 मध्ये. खूप खूप धन्यवाद साई राजेश सर. या परिसरातील मान सन्मान आणि प्रतिष्ठेची स्पर्धा आपण बघत आहोत. टेनिस क्रिकेट विश्वाला, टेनिस क्रिकेट क्रीडा संस्कृतीला फार उंचीवर घेऊन जाणारी स्पर्धा दमदार आमदार चषक या नावाने
इथे संपन्न होत असलेली आपण बघतो. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे. कालच्या दिवसामध्ये तुम्हाला अत्यंत दिमागदार अशा पद्धतीचा उद्घाटन सोहळा अनुभवायला मिळाला आणि शेवटच्या दिवशी या स्पर्धेचा तामझाम, या स्पर्धेचा थाट काही वेगळाच असतो. गेल्या वर्षी आपण सगळ्यांनी अनुभवलं होतं. जवळजवळ 20 पेक्षा अधिक, जवळजवळ 29 खरं तर तिकडे फॉर्च्युनर गाड्या आणि त्यांचा ताफा आपण अनुभवला होता. या अगोदर आमचे मित्र साई राजे यांनी सांगितलं की यावेळेस जरा वेगळी कन्सेप्ट आहे. यावेळेस थार या गाडीला इकडे प्रमोट केलं जाईल आणि त्यांच्याबरोबर घोडेस्वार वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असतील. आयोजक अत्यंत हौशी आहेत आणि त्याचमुळे या स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने रंग चढेल याचा सर्वतोपरी ते विचार करत असतात आणि त्याचा आविष्कार सुद्धा करत असतात. फक्त विचार करत नाही, अंमलात सुद्धा आणतात. यावेळेस काय झालंय, क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न तर दर्जेदार राहिलेले आहेत. पाहायचंय आता या 2 धावा वाचवलेल्या आहेत की हा चौकार आहे. बाउंड्री चेक करूया आपण. तिरंगा दुंद्रे संघाला 66 धावा बनवायच्या आहेत. यस, इट्स 4. हा चौकार आहे. फलंदाज सीमारेषा, क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या पलीकडे अटेम्प्ट करण्यासाठी अगोदरच निघून गेले होते. डावकुरी आताचा फलंदाज लिडिंग एज. यावेळेस हा साधा सोपा झेल सुटलाय. सूर्य तितका सुद्धा अजून प्रखर झालेला नाही की ते कारण तुम्ही देऊ शकता. हा झेल सुटला आणि चेंडू अंतिम तास सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. चौकार. खेळ तुम्हाला गांभीर्याने खेळावा लागतो. क्रिकेटमध्ये हलगर्जीपणाला जराही थारा नाही. तिथे कॅज्युअल अप्रोच क्षेत्ररक्षकाचा आपल्याला पाहायला मिळाला. अगदी आरामशीररित्या ते खरं तर झेल टिपायला गेले, परंतु आता तो त्यांच्या अंगलट आलेला आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट, फलंदाजाला चौकार सुद्धा मिळालेला आहे आणि त्याला जीवनदान सुद्धा मिळालेलं आहे. क्षेत्ररक्षणाचा दर्जा तुम्हाला चांगला ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. त्यातल्या त्यात तुम्ही इतकी मोठी स्पर्धा खेळता, त्यामुळे जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे तुम्हाला तुमचा 100% द्यायचं आहे. एक झेल आता की जो चर्चेत आलेला आहे 70-70 लाईव्हच्या वतीने ग्रामीण बिग बॅश कव्हर करत असताना मीच तिकडे समालोचनासाठी नावाचा त्या खेळाडूने घेतलेला तो झेल तुम्हाला रील्सच्या द्वारे पाहायला मिळेल. काय अप्रतिम तिकडे समर्पण होतं त्या क्षेत्ररक्षकाचं. इथे साधा सोपा झेल सुटला आणि जखमेवर मीठ सोडण्याचं काम फलंदाज करतोय. त्यावेळेस कराला इथे शिकार. या फलंदाजाला मिळा खर तर फार पूर्वी ती म्हण मी वापरत होतो सर्रास, मेलेला कोंबडा आगीला कधी घाबरत नाही म्हणून. त्या पद्धतीचं संगीत आलं म्हणून आता पुन्हा त्यावर वळावं लागलं. संगीत संयोजक अत्यंत चांगल्या पद्धतीचे संगीत आपल्यापर्यंत पोहोचवतात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या पद्धतीची सिच्युएशन आहे ती तुम्हाला व्यवस्थित जर हेरता आली आणि त्याचं साधर्म्य साधणारी काही जर गीतं देता आली तर मग क्रिकेट रंगतदार बनत असतं. इथे फटका फसला. चेंडू उंच आभाळाची उंची मोजण्यासाठी निघालेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत येतात. क्षेत्ररक्षकांची महाक्षेत्ररक्षक आघाडी तयार झाली, परंतु तरीही हा झेल टिपता आला नव्हता. अलीकडे वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या आघाड्या झालेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. मैदानाच्या आतमध्ये अनेक क्षेत्ररक्षक एकत्र आले तरी सुद्धा त्यांना झेल टिपता आला नाही. लागोपाठचं दुसरं जीवनदान मिते फलंदाज प्रसन्न पाटीलला दुंद्रेच्या वतीने तो खेळतो. तिरंगा दुंद्रे संघ मला निश्चितच आठवतं केंद्रीय मंत्री चषकामध्ये A1 जोडीची केंद्रीय मंत्री स्पर्धा भिवंडीची त्या चषकामध्ये सम्मिलित झाला होता एकदा. त्यावेळेस या तिरंगा दुंद्रे संघाचं प्रदर्शन तिकडे चांगलं राहिलं होतं. त्यामुळे फक्त आपल्या विभागाशी मर्यादित न राहता आपल्या विभागाच्या बाहेर जात असताना, तालुका बदल करत असताना, जिल्हा बदल करत असताना, ज्या वेळेस तुम्ही क्रिकेट खेळता त्यावेळेस त्या क्रिकेटमध्ये तुम्ही तिकडे यशस्वी झाला आहात की नाही झाला याला तितकं महत्व नाही. तिथून कोणता अनुभव तुम्ही घेऊन आलेले आहात याला फार मोठं महत्व आहे. अनुभवाने ज्यावेळेस तुम्ही समृद्ध होता त्यावेळेस आपसुकच तुमच्या चुका कमी होत असतात.
आडव्या बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. यावर वळण मिळालेले आहे की नाही ते सुद्धा पाहावं लागेल, कारण चेंडूबाईचा संपर्क दरम्यान तिकडे फलंदाजाला करता आला नव्हता. जर्सी नंबर 45 गोलंदाज गोलंदाजीच्या मार्गावर, डावखुऱ्या हाताचा गोलंदाज, लेफ्ट आर्म ओव्हर दी विकेट. चेंडू पडला थोडा आतमध्ये आलेला आहे, त्याचमुळे फलंदाज तिकडे चकले. याचबरोबर पहिलं षटक इकडे संपतंय. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकाकडे नजर टाकली तर एकूण धावा बनलेल्या आहेत त्या म्हणजेच 15 आणि फलंदाजी करणाऱ्या तिरंगा दुंद्रे संघाला एकूण बनवायचे आहेत 66. एक खेळ हा रंगलाय गाव लोक जमलाय बघाया ही झलक खेळ हा रंगलाय गाव लोक जमलाय बघाया ही झलक अर नावात दम हाय एकच थँक्यू सो मच. आजच्या दिवसामध्ये तुम्हाला धाकटी जुई वहाळ बरोबर खेळताना पाहायला मिळणार आहे. जितू आई 11 जिते, ओम साई नर्मदेश्वर किरवली बरोबर लढत देताना त्यांनाही आपण आजच्या दिवसामध्ये बघणार आहोत. पहिल्या फेरीचे हे शेष असणारे 2 सामने, त्याचबरोबर मला असं वाटतं 2 सामने संपल्यानंतर आपण दुसऱ्या फेरीच्या सामन्याकडे वळणार आहोत. ज्या पद्धतीची सूचना या अगोदर साईराजे सरांनी दिलेली आहे. विनर वर्सेस विनर. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू वाईड यॉर्कर शोधलाय. फलंदाज डीप मध्ये उभे आहेत क्रीजच्या, तरी सुद्धा हा यॉर्कर योग्य रीतीने हाताळलेला आहे. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. दुसरी महत्वाची गोष्ट, गोलंदाजी करत असताना तुम्ही पहिला चेंडू यॉर्कर अटेम्प्ट करता, त्यामुळे त्यासाठी फार मोठं काळीज असावं लागतं सर, आणि तेच काळीज या गोलंदाजाने दाखवलेलं आहे. नियंत्रण सुद्धा त्याचं फार चांगलं झालं. यॉर्कर चेंडूचा फार मोठा खरं तर इतिहास आपण पाहिलेला आहे, त्याविषयी बोलूया. कमी गतीने हाताळलेला यॉर्कर इथे लूप होणारा फुलटॉस होता. एकदा विकेट मिळते. यॉर्करची थोडी लांबी वाढली की तो फुलटॉस बनतो, आणि यॉर्करची लांबी थोडी कमी झाली की तो ओव्हर पिच बनतो, आणि दोन्ही चेंडूंवर फलंदाज तुटून पडत असतात. त्यामुळे तुम्हाला जर यॉर्कर फेकायचा असेल तर त्यावर तुमचं नियंत्रण योग्य असणं अत्यंत गरजेचं आहे, आणि तीच अचूकता या गोलंदाजाने इथे दाखवलेली आहे. प्रणव पाटील क्रमांक 2चं षटक घेऊन आलेले आहेत. 15 धावा इकडे बनलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये प्रथम घरतने त्या खर्च केल्या आणि बनवायचे धावा 66. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये प्रसन्न पाटील आणि किशोर सिनारे यांच्या वतीने आपण बघत आहात. किशोरने याबे समोरच्या दिशेने खेळलेला हा फटका एक धाव इकडे दरम्यान मिळालेली आपण बघू शकू. एका धावेने धावफलक पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक हळुवारपणे 17 जाऊन पोहोचतं. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आपण सगळेजण अनुभवत आहात. अलीकडचं वातावरण क्रिकेटसाठी अत्यंत पोषक बनलेलं आहे. फुलटॉस यावेळेस आणखी एक फोर्सिबल ड्राईव्हचा फटका. प्रचंड ताकद वापरायची होती. या पद्धतीचे फटके खेळत असताना तुम्हाला गॅप हेरता आली पाहिजे. गॅप नुसतं हेरून जमणार नाही, तर ती बेतता पण आली पाहिजे, आणि ते काम करता आलं नव्हतं फलंदाजाला. ऑन दी मेरिट ऑफ द बॉल ज्यावेळेस तुम्ही खेळता त्यावेळेस तुमच्याकडे हे स्किल असणं अत्यंत गरजेचं आहे. कालच्या दिवसामध्ये मी जगन्नाथ क्रीडा संकुल अर्थात मयूरजी पिसेकर यांच्या त्या बदलापूरच्या ग्राउंडवर होतो. काय मैदान बनवलंय. लॅश ग्रीन आउटफील्ड, आणि अनेक सीझनच्या मॅचेस तिकडे होतात. मोठ्या मोठ्या स्पर्धा होत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. सगळीकडे त्या पद्धतीने मैदानं मिळतीलच असं नाही. हे मैदान सुद्धा या परिसरातील अत्यंत उज्ज्वल इतिहास असणार आहे, कारण गेली अनेक वर्षे या मैदानाशी निगडीत असणाऱ्या अनेक मोठमोठ्या स्पर्धा आपण बघत आहात. ही स्पर्धा त्यातीलच एक आहे ज्या स्पर्धेची महाराष्ट्रभर चर्चा असते. अशी स्पर्धा दमदार आमदार चषक 2025. या स्पर्धेची जितकी चर्चा आहे तितकी चर्चा या A1 जोडीची आहे. संतोष शेठ पाटील साहेब त्याचबरोबर दीपक शेठ पाटील यांची. उजव्या यष्टीच्या बाहेर जम्पिंग ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करत होते. अगदी त्या चेंडूवर त्यांना तुटून पडायचं होतं. चेंडूपाईचा संपर्क दरम्यान करता आला नाही. हे षटक चांगलं राहिलं गोलंदाज प्रणव पाटीलचं, ज्या षटकामध्ये फक्त 3 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या धावा 15. त्याचमुळे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळणाऱ्या गोलंदाजाची ती जबाबदारी बनली होती, आणि ती योग्य रीतीने त्याने इथे पूर्ण केलेली आहे. प्रणवने दिल्या फक्त धावा 3. याचमुळे 2 षटकं संपतायत. धावफलक धावा 18. आमदार चषक भारी तळोजे मजकूर गावाला. गर्दी जमली सामने बघायला. गर्दी जमली सामने बघायला. श्रीकृष्ण क्रिकेट संघाने केलंय आयोजन भारी मैदानाला. एटीन रन्स ऑन दी बोर्ड.
विथ दी लॉस ऑफ नन एकही फलंदाज इकडे बाद झालेला आपल्याला पाहायला मिळाला नाही आणि आतापर्यंत धावपल करून धावा आहेत 18. प्रणवचं या अगोदरचं षटक अत्यंत चांगलं राहिलेलं आपण बघितलं. एकूण धावा बनवायच्या त्या म्हणजे 66. सन्माननीय विठ्ठलजी पाटील साहेब यांच्या वतीने लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज अनाऊन्स झालेलं आहे. त्यासाठी 3 षटकार तुम्हाला ओळीत मारावे लागतील, एका पाठोपाठ एक मारावे लागतील. पाहायचं आहे डावकऱ्या हाताचे फलंदाज इथे प्रसन्न पाटील चांगले खेळले. त्याने 2 चौकार 1 षटकार सुद्धा आपल्याला दाखवलेला आहे. क्षेत्ररक्षणाची रचना आता बदलली गेलेली आहे, शिथिल झाली थोडी आता, कारण या अगोदर बंधनं होती सीमारेषेच्या पलीकडे. सीमारेषेच्या जवळ तुम्हाला फक्त आणि फक्त 2 आणि 3 अशा पद्धतीने क्षेत्ररक्षक ठेवण्याची मुभा होती. डीजे नितीन यांचं अत्यंत चांगलं संगीत त्यांच्या वतीने आपण सगळेजण ऐकता आणि दुंद्रे संघ त्यांच्याच गावातील संघ आहे, त्याचमुळे ते सुद्धा वाट बघतात कधी चौकार षटकार येत आहेत आणि कधी चांगलं संगीत मी ऐकवतो. एक प्रेक्षक किंवा एक समर्थक म्हणून तुम्हाला हे मनोमन वाटत असतं आणि डीजे तर हा एक वेगळा पार्ट आहे. समालोचक सुद्धा त्यापासून वाचले नाहीत. समालोचकांच्याही पसंतीचे काही संघ असतात, फक्त त्यांना खुलेआम बोलता येत नाही. आशिष पाटील उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न गोलंदाज करतायत, दिशेवर नियंत्रण ठेवता आलं नाही. याच चेंडू वाईड घोषित केला गेलेला आहे. या स्पर्धेमध्ये अत्यंत चांगली अंपायरिंग आपण बघत आहोत. यस, बॅटरच्या गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप नोंदवला गेलेला आहे. यस, ऑब्जेक्शन तुमचं खरं तर इकडे आम्ही ऍक्सेप्ट केलेला आहे आणि आमचे पंच इकडे जोडलेलेच आहेत. थांबा जरा थांबा गोलंदाज. रोहिंग्यन संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो, त्यामुळे सचिन कडू सर खरं तर इथे आता ऍक्शन मध्ये नसतील. आयोजकांमधून चांगले क्रिकेटर इकडे आमच्या बरोबर जोडलेले आहेत. यस, सुरू ठेवा सामना, हरकत नाही. 58 जर्सी नंबर आशिष पाटील यांनी वेअर केलेले पुन्हा एकदा तयार असतील. स्ट्रायकिंग याला बॅटर आहेत किशोर. किशोरसाठी फुलटॉस समोरच्या दिशेने प्रचंड ताकदीचा वापर केलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचले आणि त्यानंतर त्यांना तिथे तो झेल टिपता आला नाही. पंचांच्या अधिकृत इशाऱ्याकडे आपण निश्चितच डोळे लावून बघणार आहोत. बाउंड्रीवर नेमकं काय घडलंय पुन्हा एकदा प्राप्ती लाईव्हच्या वतीने आपल्याला त्याचा निर्वाळा करावा लागेल. 2 क्षेत्ररक्षक जवळ आले होते. वन बाउन्स ओव्हर दी रोप हा चौकार. 2 क्षेत्ररक्षक जवळ आले होते आणि तरी सुद्धा त्यांना झेल टिपता आला. खरं तर क्षेत्ररक्षकाने प्रयत्न सोडले होते, तो झेल टिपण्यासारखा होता. सगळ्यात महत्वाची गोष्ट, बाउंड्री लाईनच्या आतमध्ये होता बॅकअपसाठी आलेला क्षेत्ररक्षक आणि त्याला त्याचं भान ठेवता आलं नाही. बघा, सीमारेषेवर झेल टिपणं हे तितकं सोपं काम नाही आणि संघ कर्णधार बऱ्याचदा ते काम करण्यासाठी तुमचे चांगले क्षेत्ररक्षकच तिकडे त्यामुळे ठेवत असतो. सीमारेषेवर झेल घेणं म्हणजे तुम्हाला चेंडूवर सुद्धा नजर ठेवावी लागते, त्याचबरोबर त्या सीमारेषेवर सुद्धा नजर ठेवावी लागते. दुहेरी जबाबदारी असते आणि एकाच वेळेस 2 कृती जर आपण करायला गेलो तर आपण अडचणीमध्ये येतो. तसंच काहीतरी घडलं तिकडे. 24 धावा धावपलकोर जोडल्या गेलेल्या आपण या चौकाराबरोबर निश्चितच बघत आहोत. 66 धावांचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये गाठायचंय सामना जिंकण्यासाठी. पहिलं षटक 15 धावांचं मिळालं यावेळेस दुंद्रेला. प्रणवने चांगला पुनरागमन चांगलं केलं, त्याने फक्त 3 धावा तिकडे खर्च केल्या. प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना त्याने शांत ठेवण्याचं काम केलं. आशिष पाटील आलेले आहेत, यावेळेस एक वाईड सहित एक चौकार त्यांच्या वतीने खर्च केला जातोय. क्षेत्ररक्षक चुकले होते. अशा पद्धतीचे झेल होणं अत्यंत गरजेचं आहे. इथे फलंदाजाने स्वीकृती दिलेली आहे. खेळाडू वृत्तीचं दर्शन करणारा फलंदाज आपण बघतो यावेळेस किशोर शिनारे. किशोरचं कौतुक असेल, स्पोर्ट्समॅन स्पिरिट त्याने जपलेलं आहे. पंचांच्या इशाऱ्याची वाट बघितलीने लगेचच मैदानातून ते चालायला लागलेले आहेत खेळाडू कक्षाकडे. पहिला हादरा बसतो तिरंगा दुंद्रेला. तर तलोजा गावच्या आदरणीय मुरलीजी पाटील यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं जाईल.
आमच्या या स्पर्धेचे A1 आयोजकर्ते संतोष शेठ पाटील यांच्या पवित्र शुभास्य हा शुभ सन्मान केला जातोय. मायाचे उद्धार शाल, त्याच्यानंतर प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ आणि त्याच्यानंतर कॅलेंडर्स आणि घड्याळानं पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान केला जातो. प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान ही भारतीय संस्कृती आणि त्या संस्कृतीला जपताना आमचे दमदार आयोजकर्ते अगदी चांगली स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळतं. आणि या स्पर्धेचा आपण आज दुसरा दिवस अतिथी मंचकावरती पाहुण्यांचं आदरातिथ्य सन्मान केला जातोय. एक चांगली स्पर्धा अगदी अमदा चषकाचे दमदार आयोजक आपण इथे पाहतोय. त्याच्यानंतर मिलिंदजी उलवेकर यांना देखील विनंती करेन की आपण देखील दादा यावा, आपलं देखील शुभ सन्मान केला जाईल. भरपूर चांगली स्पर्धा आणि तेवढेच चांगले अतिथी मंचकावरती तुम्ही पाहुणे पाहता आणि त्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित मान सन्मान केला जातो. भरपूर चांगली स्पर्धा आपण खरं तर पाहतोय. आमचे दीपक शेठ पाटील, संतोष शेठ पाटील यांच्या स्वप्नातून साकार झालेलं हे क्रीडांगण आणि A1 जोडी आणि त्यांच्या माध्यमातून हा A1 आयोजन, त्यांच्या पवित्र शुभास्य हा शुभ सन्मान आपण VIP डायस वरती पाहतोय. बिंदास तरे यांना देखील विनंती करेन की आपण देखील आपलं देखील शुभ सन्मान केला जाईल. प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान अतिथी मंचकावरती अगदी VIP डायस भरलेला तुम्हाला पाहायला मिळतं. हा प्रेम आमच्या मुख्य आयोजकावरती आणि प्रेमापोटी आलेला प्रत्येक मान्यवर तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतं. त्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही मनापासून लाख लाख आभार व्यक्त करतोय की आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये तुम्ही तुमची उपस्थिती दाखवली. तुमचं पुन्हा एकदा मनापासून आभार. येस, जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये जॉईन होते आमचे सुनील सर. थँक्यू. 31 धावांपर्यंत गेलेला डाव आपण बघतो. 3 षटकांचा खेळ संपलाय. दुंद्रे संघाला चांगली सुरुवात मिळालेली आहे. 66चं टार्गेट त्यांना चेस डाऊन करायचं. यानंतर इक्वेशनचा जर आपण विचार केला तर 12 चेंडू शेष आहेत. 35 धावा बनवायच्या आहेत 12 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी. जवळजवळ 17.5 धावा प्रत्येक षटकामध्ये बनवायचे आहेत. एका षटकामध्ये 17 आल्या, दुसऱ्यामध्ये 18 आल्या तरी चालतील. एका षटकामध्ये 20 येऊन दुसऱ्यामध्ये 15 आल्या तरी चालतील. 35 धावा बनवायचे आहेत. हे निश्चितच फलंदाजांच्या मनामध्ये असणं किंवा त्यांच्या डोक्यामध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे. पहिलं षटक 15 धावांचं आलं होतं प्रथम घरचं आणि फलंदाजी त्यावेळेस चांगली राहिली होती. प्रसन्न पाटीलने प्रसन्न सुरुवात मिळवून दिली होती. चांगलं चैतन्य निर्माण करणारी सुरुवात त्याच्या वतीने तिकडे मिळाली होती. बघा, कधी कधी तुलनात्मक दृष्ट्या तुम्हाला फार चांगली सुरुवात एखाद्या गोष्टीमध्ये मिळते, परंतु ती सुरुवात टिकवून ठेवणं हे फार मोठं आव्हानात्मक असतं आणि ते आव्हान या नंतरच्या फलंदाजांना स्वीकारता येईल का, याकडे या सामन्याचं खरं तर विशेषत्वाने यावर या सामन्याचं भवितव्य अवलंबून आहे. चौथं षटक दूरवरच्या टोकाकडून सेकंड स्पेल मध्ये प्रणव यावेळेस काय करतायत. इथे अत्यंत उंच चेंडू त्याने फुलटॉसचा हाताळलेला आहे. याचमुळे पंचांचा एक हात जर आपण पाहिला तर तो समांतर आलेला आहे. स्किड झाले असावेत. फलंदाज या फुलटॉस साठी तयार नव्हते. याचीही कारण आपण विचारात घेऊ. हा चेंडू आहे फ्री हिट. येस, फलंदाज सगळ्या लेनसाठी तयार असतात. म्हणजे फलंदाज फुल लेनसाठी तयार असतो, शॉर्ट ऑफ गुड लेनसाठी तयार असतो, बाउन्सरसाठी तयार असतो. फलंदाज कधीही अपेक्षित करत नाही की एखादा फुलटॉस आपल्याकडे येणार आहे. आणि त्याचमुळे फुलटॉस चेंडू सुद्धा अशा पद्धतीने विना आक्रमणाचे तिकडे यष्टीरक्षकाकडे जात असतात. इथे कडा लागली. हे क्षेत्र मागचं क्षेत्र आहे. तिकडे येणारा चेंडू वळण घेऊन येत असतो आणि ते वळण व्यवस्थितरित्या क्षेत्ररक्षकाला जर टॅकल करता आलं नाही, समजता आलं नाही, समजून घेता आलं नाही की त्याचं काम तमाम होतं. आणि त्याच पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेलं आहे. हा चौकार आला. धावफलक याचमुळे पुढे गेले. एकूण धावांचा विचार केला तर 36 धावा धावफलकावर जोडलेले आहेत. या अगोदर हे षटक सुरू होता 12 चेंडू 35 धावा अशा पद्धतीचं इक्वेशन आलं. एकूण 66. समोर ठेवलेला चेंडू फुलटॉस आहे. या बेस पॉइंटच्या अगदी बाजूने काढतायत. बॅटचा चेहरा दाखवला होता चेंडूला आणि चेंडूला पाठवलेला आहे डीपिश पॉइंट रिजन सीमारेषेच्या पलीकडे. हा फटका दर्जेदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. केस पिकलं म्हणून मी नाही झालो ग म्हातारा. केस पिकलं म्हणून मी नाही झालो ग म्हातारा. नाही झालो ग. क्या बात आहे.
9 ते 13 या तारखेमध्ये मी सुद्धा साताऱ्याला चाललोय समालोचनासाठी. तुम्हाला यायचं असेल तर जाऊ बरोबर आपण. यावेळेस उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आहे, हा वाईट कॉल केला गेलेला आहे. पंचांच्या वतीने एक अतिरिक्त धाव मिळेल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. एकूण धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर त्या आहेत 41. इक्वेशन कडे आपली नजर निश्चितच असेल. उर्वरित इक्वेशन 10 चेंडू आणि 25 धावा अशा पद्धतीचं इक्वेशन आहे. या षटकातील 4 चेंडू जतीन अत्यंत महत्वाचे आहेत. इथे गोलंदाजांच्या वतीने जे फेकले जाणार आहेत. पाहायचंय गोलंदाज पुन्हा एकदा तयार आहे. प्रणव पाटील. पहिल्या षटकामध्ये प्रणवने आग ओकणारी गोलंदाजी जरूर केली होती, त्यातून त्याला आत्मविश्वास मिळाला असेल, परंतु या षटकामध्ये त्याची गोलंदाजी तितकी चांगली बहरलेली नाही. फक्त आणि फक्त टायमिंगच्या जोरावर या चुलला सीमारेषेच्या पलीकडे थेट पाठवलेला आहे या फलंदाजाने. आणखी एक दर्जेदार फटका चौकार. आता डीजे ऑपरेटर गावातीलच आहेत, त्यामुळे तुम्हाला ते मनोबल आणि प्रेरणा देण्याचं काम करतील यामध्ये ती मात्र शंका नाही. गावदेवाचं गीत तिकडे ऐकलेलं आहे आणि ही सगळी गीतं ऐकली की आपोआप आपल्यामध्ये स्फुरण निर्माण होत असतं, चैतन्य निर्माण होत असतं. यावेळेस आडव्या बॅटने समोरच्या दिशेने ऑन द राईज ड्राईव्ह करतायत. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतायत. चांगलं क्षेत्ररक्षण, तितकी चांगली फेकी. यावेळेस 2 धावा पूर्ण करण्यामध्ये यश मिळतं दोन्हीही फलंदाजांना. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. बघा, धावणं नुसतं धावणं नाही, म्हणजे तुम्ही 200-300 मीटर धावत असाल, 1 किलोमीटरची रेस धावत असाल, त्यावेळेचं धावणं वेगळं आणि इथे धावा बनवण्यासाठीचं धावणं वेगळं आहे. ते बनवत असताना तुम्हाला तुमच्या बरोबर बॅट सुद्धा कॅरी करावी लागते. त्याचबरोबर 22 यार्ड धावले की पुन्हा मागे वळावं लागतं. हे वळण अत्यंत घातक असतं आणि त्याचमुळे मैदानाच्या आतमध्ये धावा पूर्ण करणं हे फार कठीण काम आहे. जोखमीची दुसरी धाव इथे पूर्ण करताना फलंदाजांना आपण पाहिलेलं आहे. समोर ठेवलाय चेंडू, पडल्यानंतर आतल्या अंगाने आळा. वाईड यॉर्कर काढला यावेळेस, कारण गोलंदाजाने इथे निश्चितच विचार केला असेल की आपल्या अपेक्षेपेक्षा अधिक धावा या षटकामध्ये खर्च होत आहेत. त्याचमुळे स्टॉक बॉल इकडे गोलंदाजाने त्याच्या भात्यामधून बाहेर काढला. हा चेंडू निर्धावाला. 7 चेंडू आणि 19 धावा असं समीकरण. आता या चेंडूचं महत्व कित्येक पटीने वाढलेलं आहे. अनन्यसाधारण महत्वाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकला जाईल. एखादा मोठा फटका अपेक्षित असेल इथे दुंद्रेकरांना आणि तो खेळण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये उपस्थित आहेत. स्लॉटचा फटका, ज्या चौकाराची गरज होती तो चौकार इथे निर्णायकरित्या मारलेला आहे फलंदाजाने. त्याचं कौतुक असेल. 4 षटकं संपतायत. या चौकारानेशी धावपलकर धावा आपण पाहिल्या तर त्या जाऊन पोहोचत आहेत 51 अर्थात 51 वर आणि 6 चेंडूंचा खेळ इकडे शेष असेल. 6 मध्ये दुंद्रे संघाला बनवायचे आहेत धावा 15. चौकार षटकारांचा जोर जमलीत मैदानावर ही पोरे. हो हाय तर हुकमी बघा हुशार, खेळाडू सारे बाजीगर. माणूस हाय दमदार एक नंबर, दीपक पाटील समाजसेवक. थँक्यू. ड्रिंक्स कॉल केले गेले, त्यामुळे 12वे प्रतिनिधी आपणास विनंती आहे वेळेचा अपव्यय आपणही करू नका. लगेचच मैदानाच्या आतमध्ये पाणी उपलब्ध करा. बघा, वेळ अत्यंत महत्वाची असते. वेळेचा जर तुम्ही दुरुपयोग कराल तर तुम्ही व्यर्थ जाल असं बऱ्याचदा म्हटलं जातं. बघा, आपण आपल्या गावामध्ये असेल किंवा आपण आपल्या परिसरात असतील, आपण आपल्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, देशात, नवे जगामध्ये यशस्वीतेची उंच शिखर गाठणारी जी व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या बरोबर जर आपल्याला वार्तालाप करता आला तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांची आणि आपली यामध्ये एकच भेद असतो, तो म्हणजे त्यांच्या वेळेचं जे नियोजन असतं त्याच पद्धतीच्या वेळेचं नियोजन आपल्याकडे अर्थात सामान्य माणसाकडे नसतं. त्याचमुळे वेळेचं सुनियोजित व्यवस्थापन जर आपल्याला करता आलं तर आपणही यशाच्या दिशेने मार्ग क्रमित होऊ, यामध्ये तीळमात्र शंका नाही. असं म्हणतात, ज्याने घड्याळ बनवलेले त्यासाठी सुद्धा वेळ थांबत नाही. त्याचमुळे इतरांची कथा त्यापुढे काहीच नाही. 51 धावा धावपलकर बनल्या गेलेल्या आहेत. एक गडी बाद झालेला आपण बघतो. 6 चेंडूचा शेष आहे. 15 धावांची इथून पुढे गरज आहे. गोलंदाजी करत असताना प्रणवचं पहिलं षटक अत्यंत चांगलं राहिलं होतं. त्याने 3 धावा खर्च केल्या होत्या. प्रथम घरतच्या विरोधात 15 मिळाल्या, 13 मिळाल्या. आशिष पाटीलच्या विरोधात प्रणवच्या सेकंड स्पेलमध्ये धावा खर्च झालेल्या आपण बघितल्या, त्या म्हणजे 20. आणि त्याचमुळे आता या
सामन्यामध्ये शेवटचे 6 चेंडू फेस करत असताना 15 धावा बनवायचे धुंद्रे या संघाला. आजच्या दिवसातील पहिला सामना आपण बघितला होता, जिकडे धावफलक 68 उभारलं गेलं होतं. ते म्हणजेच जय गणेश्वर धानसर संघाच्या वतीने 69 धावांचं टार्गेट दिलं गेलं होतं आणि ते टार्गेट जयदास मडवीच्या आक्रमक फलंदाजीमुळे आणि नयन पाटीलच्या सुद्धा चांगल्या फलंदाजीमुळे तिकडे चेस डाऊन केलं होतं. जय हनुमान श्री शाही क्रिकेट संघ सिद्धी करवलेने नयनने सुरुवात अत्यंत चांगली आक्रमक मिळून दिली होती आणि त्याने जी पायाभरणी केली, त्याने जी इमारत बनवली, त्या इमारतीवर कळस बनण्याचं काम जयदास मडवीने केलं. 5 चेंडूंमध्ये 21 धावा जयदास मडवीच्या आणि त्याचमुळे तो सामना सिद्धी करवले संघाने जिंकला होता. इथे बनवायचे 66, 6 चेंडू आणि 15 धावा. टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर सगळ्यात जास्तीत जास्त धावा म्हणजे 43 धावा एका षटकामध्ये आलेल्या आहेत आणि सगळ्यात कमी म्हणजे 1 धाव सुद्धा एका षटकामध्ये बनून दिली नव्हती. आणि मी काल जगन्नाथ क्रीडा संकुल बदलापूरमध्ये होतो. जगन्नाथ स्मृती चषकामध्ये MS झाई अर्थात ग्रामीण बिग बॅश मध्ये सुद्धा मोतीलाल शहांचा झाई संघ खेळत होता. त्यांना आदिशक्ती कडाव संघाच्या जितू माळी या गोलंदाजाने 6 चेंडूंमध्ये 1 धाव बनवून दिली नव्हती आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की एकही फलंदाज बाद झालेला नव्हता, तरी सुद्धा 1 धाव बनवून दिली नव्हती. म्हणजे क्रिकेट कसं असू शकतं, एका बाजूने 43 धावा बनवू शकतात तर दुसऱ्या बाजूने एकही धाव बनवू शकत नाही. त्यामुळे क्रिकेटनी एकदा त्याची अनिश्चितता मैदानाच्या आतमध्ये बाहेर काढली की भल्या भल्यांचे अंदाज फेल होतात. 15 बनवायच्या होत्या. इथे समोरच्या दिशेने फटका पॉसिबल आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस टिपला गेलेला आहे झेल आणि निर्णायक वेळेला महत्वाच्या वेळेला फलंदाज इथे बाद असतील. तिसऱ्या पंचांची मागणी केली जात आहे. फलंदाजांच्या वतीने हाईट फॅक्टर चेक केला जाईल. आयोजन भारी केला मैदानी संतोष पाटील दीपक पाटील दोघांची जोडी लय दमदार म्हणून सारे देतात मान. चर्चा होती हो त्यांची, त्यांचा होतो बोलबाला. संतोष दीपकची चर्चा त्यांचा होतो बोलबाला. आज रायगड ठाणे आपली जर चर्चा व्हायची असेल तर त्यासाठी आपल्याला चांगलं काम करावं लागेल. चांगलं काम जर आपण केलं तर आपल्या पाठीवर शाबासकीचे अनेक हात पडतील. परंतु त्यासाठी सगळ्यात महत्वाचा संतोषदादा क्रायटेरिया आहे की चांगलं काम करावं लागेल आणि तेच चांगलं काम या स्पर्धेच्या निमित्ताने सन्माननीय संतोष शेठ पाटील त्याचबरोबर दीपकदादा पाटील यांनी केलेलं आहे. त्यामुळे ते चर्चेस पात्र आहेत आणि ही चर्चा सुद्धा चांगुलपणाची आहे हे विशेषत्वाने सांगावं लागेल. हा चेंडू वाईड आलेला आहे त्यामुळे एक अतिरिक्त धाव मिळेल, दिलासा मिळतोय. ते धावफलकाला धावफलक पुढे गेले. एकूण धावांचा विचार केला तर धावफलकावर धावा आहे 54. यानंतर इक्वेशनचा आपण विचार करूया. 4 चेंडू 12. सामना दोन्ही संघांसाठी समान आहे. पाहायचं या सामन्यामध्ये वरचढ कोण ठरतील. 12 बनवायचे आहेत. मोठा फटका खेळलेत. उंची मिळाली या चेंडूला, लांबी मिळेल का याकडे सगळ्यांच्या नजरा आहेत. इथे टिपला गेलेला आहे झेल आणि याच बरोबर फलंदाज फेल. मधील नायक त्या नायिकेला खरं तर शाश्वती देतो की तू घाबरू नको, मी तुझ्या बरोबर आहे. मैदानाच्या आतमध्ये प्रवीण जो दाखल झालेला आहे त्याच्या जर्सी नंबर 45 आहे. म्हणजे तो सुद्धा हिटमॅन या नावाने ओळखला जातो. आता त्याला त्याच पद्धतीची शाश्वती द्यावी लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला की तुम्ही घाबरू नका. 3 चेंडू उरलेले आहेत, 12 बनवायचे आहेत, हे मी करू शकतो. नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड. अशक्य असं काही जगामध्ये नसतं. अशक्य गोष्टी शक्य करण्यासाठी तुमच्याकडे दुर्दम्य इच्छाशक्ती असावी लागते आणि तीच इथे फलंदाजाच्या वतीने दाखवली जाईल का. असं म्हणतात कारण सांगणारी लोक कधी यशस्वी होत नसतात आणि यशस्वी होणाऱ्या लोकांकडे कोणतीही कारण नसतात. 3 चेंडूंचा खेळ शेष आहे. 12 धावांची गरज आहे. दीर्घ श्वास मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला घ्यायचा आहे. जावे ज्याच्या वंशी तेव्हा कळे अशा पद्धतीने एक अभंग रचना आहे.
मैदानाच्या आतमध्ये काय प्रेशर आहे तो बाहेर राहून आपल्याला समजणार नाही. जे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेलेत त्यांनाच ते माहिती आहे, त्यामुळे थोडा दीर्घ श्वास घेतायत. 3 मध्ये 12 बनवायचे. समोरच्या दिशेने आणखी एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक ओव्हररन झाले होते, त्यानंतर पुन्हा एकदा मागे गेले. चांगलं जजमेंट, वेल जज्ड अँड इक्वली वेल टेकन बाय दॅट फिल्डर. यस, विकेट गोज डाऊन. प्रवीण डिपार्ट्स. प्रवीण सिनारेला ज्या गोष्टीमध्ये ते प्रवीण होते तीच गोष्ट करता आली नाही, कारण मोठ्या फटक्यांसाठी प्रवीण जाणले जात होते. यावेळेस इथे खरं तर त्या पद्धतीने नावाप्रमाणे खेळता आलं नाही. नावाचं ओझं फार मोठं असतं. एकदा की तुमचं नाव बनलं की मग अपेक्षांचं ओझं बनतं आणि ते योग्य रीतीने त्याचं समायोजन करता आलं नाही तर मग आपल्या कामगिरीचा स्तर फार निच्चांकी बनत असतो. पाहिजे 2 चेंडूंचा खेळ शेषे सामना अजून जिवंत आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. अलीकडे ग्रामीण क्रिकेटमध्ये म्हणजे अगदी 10व्या 9व्या 10व्या क्रमांकाचे फलंदाज सुद्धा षटकार दाखवत असतात. त्यामुळे बघूया आता 2 चेंडूंचा खेळ शेष असताना अमर पाटील मैदानाच्या आतमध्ये जातोय. अमरला इथे खरं तर काही आठवणी अमर ठेवता येतील, त्यासाठी चांगली फलंदाजी करावी लागेल. इथे या चेंडूने या सामन्याची चुरस आता नेस्तनाबूत केलेली आहे, अदृश्य जवळजवळ केलेली आहे. आता हा सामना जर फलंदाजी करणारा संघाला जिंकायचा असेल तर गोलंदाजाला त्यांची पाठराखण करावी लागेल. एका चेंडूमध्ये 14 धावा बनल्या होत्या. ग्रामीण सम्राट सुळेजी बाळमामा म्हात्रे अर्थात भिवंडीचे खासदार यांच्या गुंदवली या ग्राउंडवर 2 चेंडू लागोपाठचे नो आले होते. 2 चेंडूवर 2 षटकार आले होते, परंतु इथे तसं काहीही घडलं नाही. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका जरूर आला, परंतु यात्रेचा कालावधी संपल्यानंतर तिथे आपण दुकान थाटून काय होणार नाही. थोडा उशीर झाला, साप गेल्यानंतर फरफट कुठणं या पद्धतीची मन सुद्धा त्यासाठी असते. आत्मविश्वास खरं तर अमर पाटीलला या फटक्यातून जरूर मिळेल, परंतु शेवट योग्य रीतीने करता आला